गोदेगाव येथील शेतकऱ्यांनी दिले महाराष्ट्र विद्युत महामंडळाला कोपरगाव येथे निवेदन. कोपरगाव तालुक्यातील गोदेगाव येथील शेतकऱ्यांनी सोमवारी रोजी कोपरगाव येथील विद्युत महामंडळाच्या कार्यालयाला एक निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने निवेदनात म्हटले आहे. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले की आमच्या वाड्या वस्त्यांवर बिबट्यांचा वावर रात्रीच्या वेळी जास्त असल्याकारणाने आमच्या इथे विद्युत पुरवठा हा सुरळीत होत नाही. त्यामुळे आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेत आपण देखील शेतकऱ्यांची बाजू समजून शेतकऱ्यांच्या अडचणीला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तांत्रिक गोष्टी समजून घेऊन त्यावरती समस्या सोडवणार असल्याची माहिती उपअभियंता प्रभारी यांनी दिली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की उक्कडगाव फेडरचे लोड हे जास्त असल्याकारणाने ह्या सर्व गोष्टी घडत आहेत. त्यासाठी तातडीने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे अशी आशा अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी गोदेगाव येथील अनिल पठाडे, महेश पठाडे, समाधान पठाडे, अमोल रांधवणे, राहुल जेजूरकर, पुंडलिक शिंदे, शुभम पठाडे, राकेश रांधवणे, राहुल रांधवणे, नवनाथ खैरनार, पवन शिंदे, प्रतीक रांधवणे, महेश रांधवणे, शशिकांत रांधवणे, संतोष भुजाडे यांच्यासह गोदेगाव येथील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांकडून आज आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं आहे. त्याच्यावर आम्ही ज्या काही तांत्रिक त्रुटी आहेत त्या निश्चितपणे दूर केलेल्या आहे. काल रात्रीपासून तिथं सप्लाय सुरळीत चालू आहे आणि यापुढे सुद्धा आपण त्यातले जे काही टेक्निकल इश्यूज होते ते रिझॉल्व करून आता पुढे कंटिन्यू सप्लाय देणार आहोत. तिथल्या एक DPचा जो विषय आहे गावठाण DPचा, तर त्यांचे कनेक्शन डायव्हर्ट करण्याचं, सर्व्हिस कनेक्शन डायव्हर्ट करण्याचं सुद्धा आपलं काम चालू आहे. ते झाल्यानंतर इथलं गावठाण DPवर काही कनेक्शन आपले शिफ्ट होतील, त्यामुळे तिथला लोडसुद्धा आपला कमी होणार आहे. सध्या तिथला पॉवर ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यामुळे थोडा लोडिंगचा प्रॉब्लेम होतो आहे. तो आपण येत्या 2-3 दिवसामध्ये सॉल्व्ह करू.